आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज पाहणार आहोत। सुरुवात करूया। सध्या सोशल मीडियावर एका मंकी मॅनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल। हा व्हिडिओ भारतातील असून एक व्यक्ती अगदी माकडाप्रमाणे भिंतीवर चढताना दिसते। हा व्हिडिओ एका पुरातन मंदिरातील असून या व्यक्तीचं वय साधारण 40च्या आसपास आहे। या वयातील माणसांना हाडांचे आजार, बीपी, डायबिटीज यासारखे आजार उद्भवतात। मात्र या वयात ही व्यक्ती अगदी सहजतेने भिंतीवर चढते। हे करत असताना तिथे उभी असलेली माणसं त्याला मंकी मॅन अशी हाक मारतात। आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं, जेणेकरून लोकांमध्ये तो चर्चेचा विषय होऊ शकेल। इतकंच नाही तर अनेक लोक प्रसिद्ध होण्यासाठी अशा गोष्टी करतात ज्याला पाहून विश्वास बसणं कठीण होतं। काही दिवसांपूर्वी अनोख्या स्टाईलनं शेंगदाणे, फळं आणि भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आता अशाच एका अनोख्या भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ समोर आलाय, जो पाहून ग्राहक घाबरत असून त्याच्याकडे भाजी घ्यायला देखील जात नाहीये। भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त त्यांचे फोटो, मूर्ती आपल्या घरी किंवा गाडीमध्ये ठेवत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल। मात्र कराडमधील एका शिवभक्तानं महाराजांवरील असणारं प्रेम, भक्ती अनोख्या पद्धतीने दाखवली आहे। हा युवक ऑटो रिक्षा चालक असून त्यानं आपल्या रिक्षावर महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीसह रायगडची प्रतिकृती साकारली आहे। त्यामुळे कराडकरांना चालता फिरता रायगड पाहता येणार आहे। या युवकानं दिवाळीमध्ये साकारणाऱ्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याची सजावट केली आहे। यात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, तोफ आणि घोडे तसंच ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतोय। हा सुंदर किल्ला पाहून अनेक जण थक्क झाले। संपूर्ण जगात संस्कृतीनं आणि विविधतेनं नटलेला देश म्हणजे भारत। भारतात अनेक लोककला आहेत ज्या आपल्याला अजून माहिती देखील नाहीयेत। सध्या सोशल मीडियावर एका आजोबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। या आजोबांचं नाव रामनाथ चौधरी असून ते आपल्या अनोख्या कलेमुळे भारतातच नाही तर परदेशात देखील प्रसिद्ध आहेत। हे आजोबा नाकानं बासुरी वाजवतात। इतकंच नाही तर ते आपल्या लांबलचक मिशीमुळेही फार प्रसिद्ध आहेत। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांच्या मिशा दिसणार नाहीत, कारण त्यांनी ते आपल्या पेट्यामध्ये बांधल्या आहेत। जगभरातून अनेक लोक हे मिशीवाल्या आजोबांची नाकातून बासरी वाजवण्याची कला ऐकण्यासाठी भेट देतात। जी डगी का कल्याण वीर सड़क बनाई जी पर राजा रानी चाल डगी में श्री कल्याण। तो इसी गीत को इसमें बोलूंगा। दोस्तों, हमारे रामनाथ जी की कला हमारे देश में ही नहीं बल्कि विदेशों में भी धूम मचा रही है। वाक्य सुनाऊंगा, हाँ। फिर इसमें भी बजा के दिखाएंगे। जी डगी का कल्याण वीर सड़क बनाई जी पर राजा रानी चाल डगी में श्री कल्याण। तो इसी गीत को इसमें बोलूंगा। प्रत्येक 5 लोकांमध्ये 3 जण तरी केस गळणं, टक्कल पडणं अशा त्रासांनी वैतागलेले असतात। त्यामुळे अनेकांना खूप कमी वयातच टक्कल पडतं। त्यामुळे टक्कल लावण्यासाठी बरेच जण त्यावर ट्रीटमेंट करतात। अशाच एका टक्कल पडलेल्या व्यक्तीनं पैसे नसल्यामुळे जुगाड केलाय। काही सेकंदात या व्यक्तीनं आपलं टक्कल झाकलंय आणि तेही विग किंवा पावडर शिवाय। आता हे कसं शक्य झालं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा।
पाळीव प्राण्यांना वेगवेगळे कपडे घालण्याचं वेळ सगळ्याच मालकांना असतं. कधी त्यांना फ्रॉक घातला जातो तर कधी सुटाबुटात ते दिसतात. त्यासाठी मालक त्या प्राण्यांच्या आकारानुसार कपडे शिवून घेतात. पण सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चक्क कुत्र्यांना माणसांचेच कपडे घातलेत. अगदी जीन्स पासून टी शर्ट, शर्ट, डंगरी, स्कर्ट ते चक्क टाय आणि सूट देखील घालण्यात आले. यात कुत्र्यांचा गोंडसपणा दिसून येतोय. सध्या सोशल मीडियावर एका इंग्रजी बोलणाऱ्या माणसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. ही व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासानं इंग्रजी बोलतेय की हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवडणार नाही. काही म्हणा, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात इतका कॉन्फिडन्स हवा. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराच्या बाजूला नदीजवळ उभा राहून तिथल्या सौंदर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो आपला मुद्दा इंग्रजीमध्ये मांडतोय. ही व्यक्ती सांगण्याचा प्रयत्न करते की आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे घराबाहेर पडा आणि इथलं सौंदर्य पहा. या व्हिडिओवर युजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. मनी ऑल सम नॉट इज, पैसा सब कुछ नहीं है, लाइफ लिटिल इज, जिंदगी छोटी है, गेट आउट फ्रॉम हाउस, निकले घरों से और घूमे ये जगह. मनी आपलं घर सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. असंच निसर्गरम्य वातावरणातील घरांचा एक व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, जो पाहून तुम्हाला देखील त्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा होईल. चीनमधील चोंगकिंग येथे चक्क एका भल्या मोठ्या पुलावर वसाहत आहे. पुलाच्या खालून नदी वाहत असून आजूबाजूला उंच डोंगर रांगा दिसतायत. हा पूल 400 मीटर लांबीचा असून त्यावर वसलेली ही वस्ती पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. चोंगकिंग या डोंगराळ शहरात 13,000हून अधिक पूल आहेत आणि ज्या पुलांचा वापर होत नाही अशा अनेक पुलांचं रूपांतर आता पॉकेट पार्क, खेळाची मैदानं, करमणुकीची मैदानं, वॉकवे आणि वाहनतळांमध्ये करण्यात आले. पूल आणि रेल्वे वाहतूक ही खास या शहराची ओळख झालेली आहे आणि ही वस्ती खरोखरच पृथ्वीवर अस्तित्वात आहे का असा प्रश्न अनेक युजर्सना पडलाय. जगातील सर्वात मंदगतीनं चालणारा प्राणी कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या मनात पहिलं कासवाचंच नाव येईल. पण मंडळी, कासवाला कधी सशाच्या वेगानं पळताना तुम्ही पाहिलंय का? सध्या एका कासवानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. एक कासव रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा वेग कमी असल्यानं रस्ता ओलांडण्यासाठी बराच वेळ लागत होता. अशा स्थितीत एका पोलिसाची नजर त्याच्यावर पडताच तो लगेच त्याच्या मदतीला धावला. मात्र पुढच्या काही क्षणी जे काही पाहायला मिळालं ते पाहून नेटकरी देखील थक्क झाले. पोलिसाला जवळ आल्याचं पाहून हळू चालत असलेल्या या कासवानं चक्क सशाच्या वेगानं पळ काढला. कदाचित त्या कासवाला अटक होण्याची भीती असेल म्हणून त्यानं पळ काढला, अशा भन्नाट कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. As long as you lift it from behind, you're good. I'm trying to help you out. Get it off the. पाकिस्तानी युट्यूबरचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पण हा व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सनं यावर मजेशीर कमेंट्स दिल्या, तर काही युजर्स संतापलेले आहेत. शाहवीर जाफरी नावाच्या युट्यूबरनं आपल्या पत्नीसोबत एक व्हिडिओ तयार केलाय, जो घरगुती हिंसाचाराशी संबंधित होता. मात्र क्लिप पाहून लोक घाबरले. व्हायरल क्लिपमध्ये शाहवीर आपल्या पत्नीचा उशीनं गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय, पण पत्नी विरुद्ध दिशेनं झोपल्यानं शाहवीरनं तिचा गळा नाही तर पाय दाबला. तितक्यात पत्नी झोपेतून उठल्यानं तिला हा प्रकार कळला आणि मजेशीर व्हिडिओ हिंसाचाराशी संबंधित असल्याचं अनेकांचं मत असून शाहवीरला ट्रोल केलं जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ना जाने किस पे आएगा, है अपना दिल तो आवारा, ना जाने किस पे आए, ये दिल ही हमारा हुआ ना किसी का, सफर में है ये बंजारा, ना जाने किस पे आएगा, है अपना.
डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर अनेकदा माकडांकडून हल्ला होतो. पर्यटकांकडे असलेल्या वस्तूंकडे आकर्षित होऊन ते हल्ला करतात. कधी पर्यटकांचे गॉगल्स तर कधी टोप्या पळवतात. इतकंच नाही तर त्यांना खाण्याची वस्तू दिसली तर त्यांचा कळपच पर्यटकांवर हल्ला करतो. अशाच एका माकडानं एका पर्यटकाचा टी शर्ट पळवलाय आणि त्या माकडानं बाहेर सुकत ठेवलेला टी शर्ट अगदी कपड्यांच्या क्लिपसह पळवला. इतकंच नाही तर त्यानं तो टी शर्ट घालून तिथून पळ काढला. माकडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जत्रेतल्या आकाश पाळणा म्हणताच अनेकांच्या पोटात गोळा येतो. कारण या गगनचुंबी पाळण्यात बसल्यावर गरगरतं, काही जणांना तर उलट्या सुद्धा होतात. पूर्वी केवळ गोलाकार आकाराचे पाळणे होते, मात्र आता अम्युजमेंट पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स झालेल्या आहेत. अशातच जरा अतिवेगानं फिरणाऱ्या आकाश पाळण्याचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात आकाश पाळणा 360 डिग्री अँगलनं अतिशय वेगात फिरतोय. ते पाहून कदाचित या पाळण्यात कुणीच बसणार नाही. आकाश पाळण्याचा हा भयानक व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात गोळा आलाय. लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला आयुष्यभर साथ देणं खूप महत्त्वाचं असतं. सध्या अनेक दाम्पत्याचे घटस्फोट होताना आपण पाहतो, पण जगात असे अनेक जोडपे आहेत जे एकमेकांना कोणतीही तक्रार न करता साथ देत असतात. कोणत्याही संकटात एकमेकांच्या पाठीशी असतात. सध्या अशाच एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात पत्नी आजारी असल्यामुळे पती तिला जेवण भरवतोय. हा व्हिडिओ ट्रेन मधला आहे आणि एका युजरनं या व्हिडिओवर आयुष्याचा खरा जोडीदार अशी कमेंट दिली आहे. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. सध्या सोशल मीडियावर मुली आणि मुलं एकमेकांना ट्रोल करण्यासाठी वेगवेगळी मीम्स तयार करत असतात. इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक अशा अनेक प्लॅटफॉर्मवर मुलींशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये मुली कधी कधी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवताना पडतात तर कधी साध्या साध्या गोष्टींमध्ये चुका करतात. असे व्हिडिओ नेटकऱ्यांचे खूप मनोरंजन करत असतात. सध्या असाच एक मुलीशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी जड टेबल हलवण्याचा प्रयत्न करताना दिसते, पण तिला काही केल्या तो टेबल एका जागेवरून दुसरीकडे नेता येत नसल्यानं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. शिवाय तो टेबल ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं हाताळताना दिसते. तिच्या चुकीच्या पद्धतीनं टेबल हलवण्याच्या नादात असं काही होतं जे पाहून नेटकरी वो स्त्री है कुछ भी कर सकती है अशा प्रतिक्रिया देत आहेत. लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यात आता तर शाळांना सुट्टी पडली आहे, त्यामुळे मुलांच्या पराक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी येत असतात. अशाच एका चिमुडीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात ती आंबा खाताना दिसते. आंबा खाऊन झाल्यावर त्यातील बाटा बाजूला काढून ती त्या सालीचा असा वापर करते जे पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. तिनं चक्क आंब्याच्या सालीला शूज प्रमाणे घातलंय. तिची ही शक्कल पाहून नेटकरी तिचं कौतुक करतायत. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरू आहे. दुपारच्या वेळी उन्हानं जीवाची लाही लाही होतीये. उन्हापासून आणि गरमीपासून स्वतःचं रक्षण व्हावं यासाठी अनेक जण नवनवीन उपाय करतात. आता एका व्यक्तीनं उन्हापासून बचाव करण्यासाठी देसी जुगाड केलाय. त्यानं छत्रीचा असा वापर केलाय, ती छत्री न धरता त्याला सावली देते. कपडे अडकवण्याचे हँगर्स छत्रीला लावून त्यानं छत्रीचा वापर केलाय. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय. मुक्या प्राण्यांना त्रास झाला तर ते कुणालाही सांगू शकत नाहीत. त्यामुळे कोणताही प्राणी जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आपण त्यांची मदत केली पाहिजे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका माणूस वाळवंटाच्या मध्यभागी खड्ड्यात अडकलेल्या उंटाच्या पिल्लाला मदत करताना दिसतोय.
खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी तो पिल्लू सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण मोठं शरीर आणि वाळवंटातील वाळू यामुळे त्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर पडता येत नाही. मात्र तितक्यात एक व्यक्ती तिथे येऊन त्यानं त्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी मदत केली आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. प्राणी आणि पक्ष्यांचे आतापर्यंत अनेक मजेशीर व्हिडिओज आपण पाहिले असतील आणि त्यांचे व्हिडिओ जरी मजेशीर वाटले तरी ते कधी हल्ला करतील आपल्यावरती हे काही सांगता येत नाही. आता स्क्रीनवरती दिसणारा हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित कळणारही नाही की नक्की यात घडलंय तरी काय, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ 3 ते 4 वेळा पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती समुद्रकिनारी बसून पिझ्झा खाण्याचा आनंद लुटते, पण त्याच्या पिझ्झावरती कोणा दुसऱ्याचाच डोळा होता, कारण तितक्यात त्याच्या हातातील पिझ्झा गायब होतोय. खरं तर पिझ्झा गायब होत नाही तर एक पक्षी त्याच्या हातातला पिझ्झा घेऊन उडून जातोय. क्षणात ती व्यक्ती देखील आश्चर्य व्यक्त करते की नेमकं त्याच्यासोबत काय घडलंय. तर होऊ दे व्हायरल मध्ये आपण सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज पाहिले. काही शिकण्यासारखे असतं त्यातून, काही केव्हा काही मजेशीर देखील असतात. आता यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सविस्तर बातम्या जाणून घेणार आहोत. त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर.